नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. मतदानासाठी 2 दिवस शिल्लक असून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर गावोगावी प्रचार दौरा करून मतदारांच्या भेटी घेत आहेत. किणिये गावात युवकांनी दुचाकी रॅली काढून प्रचार केला, तर चंदूर गावात प्रचार पदयात्रा काढण्यात आली. देसूर गावात विविध समाजातून लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाठिंबा मिळाला. हलगा, रणकुंडे, बेक्किनकेरे, बादरवाडी, मुदगा, मारिहाळ, हिरेबागेवाडी आदी ठिकाणी झंझावाती प्रचार झाला. दरम्यान रविवारी बसरीकट्टी गावाचे प्रमुख होळेप्पा यांच्या नेतृत्वात अनेक युवक विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सामील झाले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असताना दिसत आहे. 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी उद्या सोमवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे. निकाल निवडणुकीनंतर लागणार की त्याआधी याबाबत साशंकता होती. मात्र शिक्षण महामंडळाच्या हालचालीवरून निकाल उद्याच जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक 2023च्या मतदानासाठी फक्त आता 3 दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार कार्य युद्धपातळीवर आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शहरातील खडक गल्लीचा भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा मिळालेला असून गल्लीच्या वार्ताफलकावर मजकूर लिहून तसेच मोठमोठे कमान व बॅनर लावून पाठिंबा व्यक्त करण्यात येत आहे. आज वड्डरवाडी, महांतेश नगर, गांधीनगर परिसरात प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्वांनी उत्साहपूर्ण आणि जल्लोषी वातावरणात त्यांचे स्वागत केले. येत्या 10 मे रोजी सर्वांना बहुमताने भाजपला विजयी करून द्यावे अशी विनंती सर्वांना केली. यावेळी सर्वांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. बेक्किनकेरे येथे शनिवारी रात्री 2 गवतगंजा आगीत भस्मसात झाल्या. अंदाजे 4 ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या घटनेने खळबळ माजली असून अज्ञातांनी जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय व्यक्त होत असून मारुती यल्लाप्पा येळ्ळूरकर व मल्लप्पा शंकर रेडेकर या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान उन्हाळ्यात गवतगंजींना आग लागण्याचे प्रकार वाढतायत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. शिवाजीनगर येथील ज्येष्ठ वकील आणि केएलई सोसायटीचे विधी सल्लागार नेमिनाथ उर्फ नेमण्णा दादा कुंडणे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी डॉक्टर रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट बैलहोंगलच्या माध्यमातून त्यांचे देहदान केले. त्यांच्या या देहदानातून 2 अंध व्यक्तींना नेत्रदृष्टी प्राप्त होणार आहे. प्राचार्य डॉक्टर NS महंत शेट्टी, नेत्रपेढीचे समन्वयक डॉक्टर शिवानंद बुबनाळे, शरीरशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर शिल्पा भीमहळ्ळी, स्किन बँक समन्वयक डॉक्टर राजेश पवार आणि डॉक्टर महंतेश रामण्णावर यांनी देहदान केल्याबद्दल पुणे कुटुंबियांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. वन्य प्राण्यांचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निसर्गाची स्वच्छता करणारा प्राणी अशी ओळख असलेल्या तरसची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असे मत उपवन संरक्षण अधिकारी GP हर्षा बानू यांनी व्यक्त केले. सुवर्ण विधान सौध येथे आंतरराष्ट्रीय हायना दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अलीकडच्या 2 वर्षात वनक्षेत्रात वाढ झाली, त्यामुळे वन्य प्राण्यांच्या संख्येतही भर पडत आहे. शिवाय दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जात आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास वाढू लागल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्र आणि कर्नाटक राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार अतिउत्तम कार्य करीत आहे. या काळामध्ये
दलित बांधवांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून अनेक योजना राबवल्या आहेत. याचप्रमाणे कागवाड मतदारसंघाचे आमदार भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांचे कार्य अतिशय चांगले आहे. या शेतकरी नेत्याला पुन्हा एकदा विजयी करा असे आवाहन केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केले. मंगसुळी येथे भाजप उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या समर्थनार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रचारामध्ये सहभाग घेऊन दलित बांधवांना त्यांनी आवाहन केले. निपाणी विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षात विकास कामांच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. अशा परिस्थितीत लागलेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडे आरोप करण्याला कोणतेच मुद्दे नाहीत म्हणून चुकीच्या टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. पण जनतेला सर्व काही ठाऊक आहे. मतदारांचा वाढता पाठिंबा आपल्याला अधिकचे बळ देत आहे. या मतदारांच्या पाठबळावरच विधानसभा निवडणुकीतील विजयाची हॅट्रिक निश्चितपणे करणार आहे असे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. प्रचार सभेच्या निमित्ताने निप्पाणीतील गांधी चौकात त्या बोलत होत्या. विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या कार्याला जोड नाही. त्यांनी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात राबवलेली विकास कामे कोणत्याही मतदारसंघात झालेली नसतील. त्यामुळे या विकास कामामुळे त्यांचा विजय निश्चित असून ते हॅट्रिक साधणार यात शंका नसल्याचे मत खडकलाट ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केले. ते खडकलाट येथे घरोघरी फिरून मतदारांच्या मतयाचना करताना बोलत होते. विरोधी पक्षातील लोक गरजेच्या वेळी येत नाहीत. त्यांना गरज असते तेव्हाच येतात. भ्रष्टाचारातून कमवलेले तुमचे पैसे तुम्हाला वाटत आहेत. त्यामुळे मिठाई घ्या पण काका पाटील यांना मतदान करायला विसरू नका. काँग्रेस पक्षावर मतांचा वर्षाव पडला आहे. देश संकटात आहे. तुम्ही वाचवू शकता. त्यामुळे काका पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांच्या प्रचारार्थ बेडकीहाळ येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. प्रारंभी वॉर्ड नंबर 1 पासून मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. वॉर्ड नंबर 1 मधील व गावातील धनगर समाज बांधव हे बकऱ्या चारण्यासाठी बाहेरगावी येत असल्याने मतदान कमी होती. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून घरोघरी फिरून मतदान का व कशासाठी करावे याबाबत माहिती देत जनजागृती केली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बेळगाव उत्तर मतदारसंघात समिती आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघ मराठी उमेदवार जिंकू शकत नाही अशी अफवा पसरवून मराठी मतदारांना भरकटविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्ष करू लागले आहेत. यांना प्रत्युत्तर म्हणून बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये मराठी उमेदवारच निवडून आणण्यासाठी आता मराठी भाषिक स्वतःहून रस्त्यावर उतरले आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवाराला राष्ट्रीय पक्षांनी डावलल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय पक्षांनी मराठा समाजाशी दुजाभाव केला, पण कायम मराठी भाषिक आणि मराठा समाजाची सोबत असणारी महाराष्ट्र एकीकरण समितीने मात्र लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. आणि म्हणूनच बेळगाव उत्तर मतदारसंघामधील मराठी जनता आता एक वाटू लागली आहे आणि आपला एक मुरव्वी पाठिंबा महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्रीयुत अमर येळ्ळूरकर यांना जाहीर करत आहे. याचाच भाग म्हणून कंगराळ गल्लीतील नागरिक स्वतःहूनच आपल्या भागातील घराघरात जाऊन अमर येळ्ळूरकर यांचा प्रचार करीत आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सुरू आहे. मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आझमनगरला भेट दिली. केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि माजी आमदार फिरोज सेठ यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली.
यावेळी माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले, भारताच्या विकासासाठी धर्मनिरपेक्ष असणे खूप महत्त्वाचे आहे. काँग्रेसशिवाय दुसरा कोणताही पक्ष जास्त धर्मनिरपेक्ष नाही. एकजूट होऊन पुढे जावे आणि 40% भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली उतरवावे हीच आमची इच्छा आहे. उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले, आम्ही मस्करी करीत नसून आम्ही हमी देत आहोत. कर्नाटकातील लोकांना लाभ मिळावा अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस पक्षावर कर्नाटकातील जनतेचा एक अतूट विश्वास आहे. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांचे समर्थक सहभागी झाले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.